आणि म्हणून सरकार, माझा तुम्हाला प्रश्न आहे की शेतकऱ्यांसोबत खेळू नका, त्यांच्या जखमेवर मीठ चोळू नका. आणि ही जर अवस्था जर भविष्यामध्ये जर चालू राहिली तर एक दिवस मात्र शेती ओस पडेल, शेतकरी मात्र शेती करणं सोडून देईल आणि शहराकडे धाव घेणार आहे. कारण त्याला पर्याय मात्र काही उरणार नाहीये. आता मग तुम्ही विचार करायचा आहे की शेतकऱ्यांनी जर त्या ठिकाणी शेती करणं सोडून जर दिली आणि तो जर शहराकडे जर वळाला तर मात्र त्या ठिकाणी एक दिवस मात्र हा देश अन्ना वाचून त्या ठिकाणी मेल्याशिवाय राहणार नाहीये. नाही, तुमच्या तिजोरीमध्ये पैसा नाहीये. शेतकऱ्या संदर्भामध्ये जर काही बोलायचं झालं तर मात्र तुमची तिजोरी पूर्णतः खाली झालेली आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे. शेतकरी बांधवांनो, युट्यूब थंबनेल बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की आपण आज कोणत्या विषयावरती चर्चा करणार आहोत. अर्थात की सरकारने स्पेशली शेतकऱ्यांच्या हातावरती तुरी दिलेल्या आहे. हा विषय आपला आजचा असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, खूप इंटरेस्टेड होणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शेतकरी बांधवांनो, हे वाक्य उच्चारण्याचं कारण फक्त एवढंच आहे की आपण बघितलं की अजितदादांनी 2-4 दिवसापूर्वी जो काही अर्थसंकल्प सादर केलेला आहे यामध्ये अनेक निर्णय, अनेक घोषणा त्या ठिकाणी त्यांनी केलेल्या आहे. आता त्यामध्ये आपण थोडक्यात जर नजर टाकली तर रेल्वे, मेट्रो, महामार्ग, बंदर या 5 वर्षामध्ये यामध्ये गुंतवणूक करण्याचा निर्धार त्यांचा आहे. त्यानंतर 2030 पर्यंत वाढवण बंदर सुरू करण्याचं लक्ष त्यांचं आहे. आता खऱ्या अर्थाने हे निर्णय कितपत योग्य आहे का अयोग्य आहे हे तुम्ही ठरवायचं आहे, हे आपण ठरवायचं आहे. आता बंदराशी आपला काय संबंध आहे, त्याच्यानंतर रेल्वे, मेट्रो, महामार्गामध्ये त्या ठिकाणी आपण जाणार आहे का, त्यानंतर आपण तिथं बसणार आहे का, त्याच्यावरती आपलं दळणवळण होणार आहे का, किंवा किती टक्के लोकांना ते परवडणार आहे किंवा किती टक्के लोकांना ते परवडणार नाहीये. खऱ्या अर्थाने हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर त्यांनी जलयुक्त शिवारांतर्गत नदी जोड प्रकल्प सुरू करण्याचा त्यांचा निर्धार आहे. ठीक आहे, शेतकऱ्यांचा हिताचा हा निर्णय त्या ठिकाणी म्हणावा लागेल, कारण नदी जोड प्रकल्प झाल्यानंतर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पाणी मिळणार आहे. परंतु या व्यतिरिक्त आता तुमचे निर्णय अनेक त्या ठिकाणी तुम्ही सादर केलेले आहेत. अर्थसंकल्पामध्ये तुम्ही बरंच काही त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे, ते स्पष्टपणे सांगण्याची गरज नाहीये, ते सर्वांना माहिती आहे. परंतु फक्त मला एकच म्हणायचं आहे की शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय तुम्ही किती त्या ठिकाणी घेतलेले, किती वेळ तुम्ही शेतकऱ्यांवरती बोललेला आहात. ज्या वेळेस निवडणूक आल्या त्यावेळेस मात्र तुमचा अजेंडा फक्त एकच होता की महिलांना आम्ही 1500 रुपयाचे 2100 रुपये देणार आहोत. तुम्ही दिले का? तुम्ही तुमच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांविषयी काही बोलले का? त्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार होतात. आम्ही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू या संदर्भात तुम्ही त्या ठिकाणी बोलले का? तर तुम्ही मात्र त्या ठिकाणी बोललेले नाहीये. हमी भावाबद्दल तुम्ही बोललेले नाही, तुम्ही आमच्या तुरीबद्दल बोलले नाही, तुम्ही आमच्या कापसाबद्दल बोलले नाही, तुम्ही आमच्या सोयाबीन बद्दल बोलले नाही, तुम्ही आमच्या मक्काबद्दल बोलले नाही, तुम्ही आमच्या कोणत्याही पिकाबद्दल तुम्ही बोललेले नाहीये की आम्ही यांच्या कापसाला एवढा एवढा भाव देऊ किंवा तुरीला एवढा एवढा भाव देऊ किंवा मक्काला किंवा सोयाबीनला आम्ही अशा प्रकारचा हमी भाव देणार आहे. अरे मग शेतकऱ्या संदर्भातील जर निर्णय घेण्याची जर तुमची जर सक्षमता नसेल तर मग हा देश तुम्ही कोणत्या बाजूने घेऊन चाललेला आहात हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे ना. मग शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय जर तुम्ही घेत नसाल तर उद्या जर शेतकऱ्यांनी शेतामध्ये जर पिकवणं जर सोडलं तर तुम्ही काय खाणार? कोणत्याही प्रकारचे निर्णय तुम्ही घेतलेले नाही. आता अनेक प्रकारे टीका तुमच्यावर त्या ठिकाणी होत आहे, टीका होणं लाजमी आहे. आज उद्धव साहेब जे बोलले किंवा मग अनेक मंत्री संत्री तुमच्यावरती बोललेले आहेत विरोधी पक्षामधील, आता तुम्ही त्यांच्या बोलण्यासारखे केलेले आहेत म्हणून ते बोलले ना. ज्यावेळेस मात्र तुम्ही निवडणुका लढवल्या त्या निवडणुकामध्ये तुम्ही फक्त घोषणांचा पाऊस केला की महिलांना 1500-2100 रुपये, शेतकऱ्यांना त्यांचं कर्ज आम्ही माफ करू, त्याच्यानंतर त्यांना हमी भाव देऊ, अनेक प्रकारे तुम्ही वचनं त्या ठिकाणी तुम्ही दिल्यानंतर मात्र तुम्ही पूर्णतः टाळाटाळ केलेली आहे. मग अशी जर अवस्था जर तुम्ही त्या ठिकाणी केलेली असेल शेतकऱ्या संदर्भातली तर खऱ्या अर्थाने मला फक्त एकच म्हणावं असं वाटतं की शेतकऱ्यांची दयनीय व्यथा कोणी मांडेल का? वर पळून गेलंय रे सगळं, मार्ग जगण्याचं कोणी सांगेल का? अशा प्रकारची अवस्था शेतकऱ्यांची निर्माण झालेली आहे. मग शेतकऱ्यांनी फक्त मरायचं का शेतामध्ये राबून? आणि शेतकऱ्यांना शेती आहे तरी किती हो, शेतीचे फार तुकडे झालेले आहेत. आज ज्यांच्याकडे पूर्वी आपण बघतो किंवा जे काही आपले पूर्वज होते त्यांच्याकडे जवळपास 10 एकर, 15 एकर, 20 एकर अशा प्रकारच्या शेत्या उपलब्ध होत्या, त्यामध्ये त्यांचा उदरनिर्वाह होत होता. परंतु आता किती शेती राहिलेली, ते शेतीचे तुकडे झालेले आहेत.
2 एकर, 2.5 एकर, 1.5 एकर, 1.25 एकर, फार तर 3 एकर पर्यंत शेतकऱ्यांकडे शेती आहे. आणि मग अशा अवस्थेमध्ये त्या 2 एकरामध्ये काही मक्का ते लावतात, त्यानंतर काही सोयाबीन त्या ठिकाणी घेतल्या जाते, काही कापूस घेतला जातो. मग 2, 2.5, 3 एकरामध्ये जर त्यांना एकरी समजा 10 क्विंटल जर कापूस होत असेल किंवा मक्का काही होत असेल किंवा मग सोयाबीन जर त्यांनी थोडीफार होत असेल आणि तुम्ही त्यामध्ये सोयाबीनला 4,000 भाव देता, कापसाला 7,000 भाव देता, आणि मग चाललं काय नेमकं? तुम्हाला नेमकं शेतकऱ्यांबद्दल तळमळ आहे का? तुमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आस्था आहे का? भाव आहे का? हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे ना. फक्त निवडणूक आली की चाव 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 करायचं, निवडणूक संपली की मग तुम्हाला काही घेणं देणं नाही शेतकऱ्यांविषयी. परंतु हे किती दिवस चालणार आहे? आणि म्हणून सरकार, माझा तुम्हाला प्रश्न आहे की शेतकऱ्यांसोबत खेळू नका, त्यांच्या जखमेवर मीठ चोळू नका. तुम्हाला काय नडलंय? तुम्हाला कोणत्या प्रकारचा दबाव होता का? का तुमच्या तिजोरीमध्ये पैसा नाही का? नाही, तुमच्या तिजोरीमध्ये पैसा नाही. शेतकऱ्या संदर्भामध्ये जर काही बोलायचं झालं तर मात्र तुमची तिजोरी पूर्णतः खाली झालेली आहे. तुम्हाला बाकी गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, बाकी गोष्टीमध्ये तुम्ही अनेक प्रकारचे इतके 1000 कोटी, तितके 1000 कोटी, यासाठी इतके 1000 कोटी, त्यासाठी तितके 1000 कोटी, परंतु शेतकऱ्यांसाठी मात्र तुम्ही त्या ठिकाणी निर्णय घेऊ शकत नाही. मग अशा प्रकारची शेतकरी विरोधी जर तुम्ही भूमिका घेत असाल तर एक शेतकरी पुत्र म्हणून मी सरकार तुमचा निषेध करतो. निषेध प्रत्येकाने करायला पाहिजे. आणि अशा प्रकारची भूमिका जर तुम्ही सातत्याने जर घेत राहिले सरकार, तर तुमची जागा मात्र तुम्हाला आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र सत्य. आणि अशा अवस्थेमध्ये शेतकरी मात्र शेती करण्यासाठी आता तत्पर होत नाही. आज त्या ठिकाणी आपण बघितलं तर प्रत्येकाचे भाव वाढलेले आहेत. आज खतांचे भाव वाढले, आज बियाणांचे भाव वाढले, आज त्या ठिकाणी कपडा लत्ता सगळ्यांचे भाव वाढलेले आहेत, खाद्यपदार्थांचे भाव वाढलेले आहेत. परंतु आज मात्र आमच्या शेतमालांचे भाव मात्र तुम्ही स्थिर ठेवलेले आहेत, त्याचे कोणत्याही प्रकारचे भाव तुम्ही वाढवलेले नाहीये. खऱ्या अर्थाने ही खूप दुर्लभ शोकांतिका आहे शेतकऱ्यांसाठी. आणि याला जर कोणी जर सर्वस्वी जर जबाबदार असाल तर ते सरकार तुम्ही आहात. म्हणून सरकारला माझी विनंती आहे की तुम्ही सरकार असून तुम्ही त्या ठिकाणी जर शेतकरी खरंच जर जगाचा पोशिंदा जर तुम्ही मानत असाल, कृषी प्रधान जर हा देश तुम्हाला असं वाटत असेल, तर निश्चितपणे तुम्ही शेतकऱ्यांसंदर्भात मोठी निर्णय घेतले पाहिजे. शेतकऱ्यांना सुखकर केलं पाहिजे, शेतकऱ्यांना समृद्ध केलं पाहिजे. आणि जोपर्यंत खऱ्या अर्थाने शेतकरी समृद्ध होणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचा विकास मात्र होणार नाहीये. आणि ही जर अवस्था जर भविष्यामध्ये जर चालू राहिली तर एक दिवस मात्र शेती ओस पडेल, शेतकरी मात्र शेती करणं सोडून देईल आणि शहराकडे धाव घेणार आहे. कारण त्याला पर्याय मात्र काही उरणार नाहीये. आता मग तुम्ही विचार करायचा आहे की शेतकऱ्यांनी जर त्या ठिकाणी शेती करणं सोडून जर दिली आणि तो जर शहराकडे जर वळाला तर मात्र त्या ठिकाणी एक दिवस मात्र हा देश अन्ना वाचून त्या ठिकाणी मेल्याशिवाय राहणार नाहीये. आता माझ्या बोलण्यामध्ये किती सत्यता आहे, माझं बोलणं किती जणांना पटतं किंवा किती जणांना पटणार नाहीये, हा ज्याचा प्रश्न आहे. परंतु एक शेतकरी पुत्र म्हणून माझ्या भावना मी या ठिकाणी तुमच्यासमोर मांडलेल्या आहे. जर तुम्हाला या ठिकाणी ही माहिती आवडली असेल, माझं बोलणं जर तुम्हाला आवडलं असेल तर निश्चितपणे या व्हिडिओला फार शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करून ठेवा. शेतकरी मित्रांनो, परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.